हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते। तर आज काय स्पेशल आपला ब्लॉग असणार आहे, तर आपण फौजींसाठी इकडनं मध्य प्रदेशमध्ये खाऊ पाठवणार आहोत। तर चला रेसिपीज तयार केलेल्या आहेत त्या पाहून घेऊया। इथं तुम्ही पाहू शकतात कढीपत्ता, शेंगदाणे, लसूण, काजू, हिरवी मिरची, खोबरं असं सर्व मी घेतलेलं आहे, डाळ्या वगैरे देखील। तर चला छान तेल परतून झाल्यावरती शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण इथं छान असं खोबरं खरपूस असं भाजून घेणार आहोत, तेलात परतून घेतलंय। त्यानंतर आपण काजू देखील फ्राय केलेले आहेत, नंतर लसूण फ्राय केलाय, त्यानंतर हिरवी मिरची तुम्ही पाहू शकता फ्राय केलेली आहे आणि सर्वात लास्टला आपण जिरं आणि हळद आणि मोहरीचा देखील तडका मी दिलेला आहे आणि आपला चिवडा हा रेडी झालेला आहे। त्यानंतर आपण इथे बनवणार आहोत करंजी। तर त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे, तुम्ही पाहिलाय। आणि त्यानंतर तो मैदा आपण इथे छान असा चाळून घ्यायचा आहे, का तर कारण तुम्हाला मी दाखवतेच, तुम्ही पाहू शकता थोडंसं असं त्याचं भगऱ्यासारखं किंवा नॉर्मली अशा थोड्याशा वड्यासारखं त्याच्यामध्ये खराब देखील असतं। तर ते आपलं आतमध्ये पिठामध्ये जाऊ नये त्यासाठी ते चाळून घेतलेलं आहे मैदा। त्यानंतर इथं तूप घेतलेलं आहे घरचं आणि त्याच्यामध्ये तेल देखील ॲड केलेलं आहे मी, जे आपण मोहन करणार आहोत ते गरम करून कोमट तेवालं, ते बनवण्यासाठी मी तूप आणि तेल दोन्हीचा वापर केलेला आहे। ते छान असं मिक्स करून घेतले आणि नंतरनं त्याला गरम करून घेतलेलं आहे छान। आणि तुम्ही इथे पाहू शकता नंतरनं आपण पीठ मळण्यासाठी घेतले, तर त्याच्यामध्ये छान असं ते मोहन आपण तुपाचं आणि तेलाचं टाकून घेतले आणि छान असं त्याला मऊसूत असं एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे छान असं। गरम असल्यामुळे मी ते चम्मचनी करते। नंतरनं आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकलंय मी, किंचित चिमूटभर सारखं, आणि गरम पाणी देखील ठेवलंय थोडंसं साईडला करण्यासाठी। आणि इथे तुम्ही पाहू शकता छान चुरून आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। तर छान चुरून असं मी पीठ एकजीव करून घेतले आणि त्यानंतर ते पाणी देखील आपलं कोमट झालेलं होतं, तुम्ही इथे पाहू शकतात। अजूनही मी त्याला छान असं चुरून घेते, जेणेकरून मीठ आणि आपला मैदा आणि त्यानंतर आपण जे मोहन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तुपाचं आणि तेलाचं गरम करून, ते तिन्ही पदार्थ एकत्र छान असे मिक्स व्हावात आणि त्यांच्यावाली स्वाद देखील त्याच्यामध्ये एकजीव होऊन जावा त्यासाठी। आणि आपलं पीठ हे मऊ लुसलुशीत छान असं मळलं जाईल त्यासाठी। त्यानंतर थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे घट्ट, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्ट देखील नाही, नॉर्मल मळायचं आहे। तर चला छान असं पीठ मळून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा आपण भेटणार आहोत। त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकतात आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात खूप छान असं लुसलुशीत आणि मऊ असं मळून झाले। त्याला झाकून ठेवूया। त्यानंतर इथं सारण बनवायचं आहे आणि आपण ही जी करंजी बनवतोय ती आपण बनवत आहे तिळाची करंजी बनवत आहे, कारण आमच्या फौजींना रव्याची आणि माझ्या सासरी कोणालाच आवडत नाही रव्याची, त्यासाठी आपण इथं तिळाची करंजी बनवणार आहे। त्यासाठी मी खोबरं देखील थोडंसं घेतलंय, गूळ आणि तिळ छान असे भाजून घेतलेत आणि त्याचं आपण सारण देखील इथं वाटून घेतलं आणि बनवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर चला इथं छान अशा करंजी देखील बनवून घेतलेल्या आहेत पटपट। आणि आता आपण तुम्हाला इथं मी करंजी देखील एक बनवून देखील दाखवणार आहे। तर एक करंजी तुम्ही पाहू शकतात खूप छान अशी बनती आणि खाण्यासाठी देखील खूप जास्त टेस्टी ही करंजी लागते गऱ्याच्या करंज्यांपेक्षा। तुम्हाला कोणती करंजी आवडती देखील मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला तिळाची करंजी आवडती की रव्याची करंजी आवडती ते देखील नक्की सांगा। तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि स्किप न करता पहा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। तर खूप छान अशी आपली करंजी इथे तुम्ही पाहू शकतात खूप छान झाली आहे, सारण देखील एकदम परफेक्ट असं झालेलं आहे।
तर चला आता छान अशा आपण करंजी इथं तळून घेणार आहोत, तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता खूप छान अशा वरती तेलातच तरंगत आहेत, आतमध्ये देखील जात नाही, म्हणजेच त्याला तेलकटपणा हा येत नाहीये. आणि तळून झाल्यानंतर देखील तुम्ही पाहू शकता खूप छान असं गोल्डन कलर मध्ये त्याला मी तळून घेतलेला आहे. नेक्स्ट आपण बनवत आहोत शंकरपाळी. हे त्याचं पीठ मी बनवत आहे. तर इथं छान असं मैदा घेतला, त्याच्यामध्ये देखील पुन्हा आपण तुपाचं आणि तेलाचं मोहन घातलंय आणि दूध कोमट असं बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर रवा देखील घातलेला आहे, 1 वाटी रवा आणि 2 वाटी मैदा असं याचं प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर इथं कट करून वगैरे घेतल्यात, लाटून करून कट देखील करून घेतलेले आहे. आणि इथं छान अशा मंद आचेवरती आपण शंकरपाळी देखील तळून घेऊया. तुम्ही पाहू शकता खूप छान अशा शंकरपाळी देखील आपल्या बनत आहेत. तर चला शंकरपाळी देखील छान अशा बनवून घेऊया. गोल्डन कलर येईपर्यंत त्याला देखील छान असं फ्राय करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि एका वाटीत काढून त्याचं मॉइश्चरायझर जे आहे ते नॉर्मल गेल्याच्या नंतर आपण त्याला पॅक करणार आहोत. हे मी फौजींसाठी पाठवत आहे, तुम्ही कुठेही देखील आपण पाठवू शकतो. त्यानंतर रात्र झालेली आहे आणि एका दिवशी मी चिवडा, शंकरपाळी, करंजी तिन्ही दिवसा बनवलं होतं. आणि त्यानंतर रात्री आपण हे रव्याचे लाडू बनवलेले आहेत. तर त्याच्यासाठी देखील रवा घेतलाय, पिठी साखर घेतलेली आहे, काजू बदाम आणि खोबरं थोडंसं किसून टाकलं आहे आणि थोडासा पाक नॉर्मल करून त्याच्यामध्ये हे लाडू आपण वळून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला बनवायच्या आहे शेंगदाण्यांच्या चटण्या. तर एक लाल शेंगदाण्याची चटणी आणि एक हिरवी चटणी बनवलेली आहे. इथे छान अशी चटणी बनवण्यासाठी हिरवी वाटून घेतलेली आहे चटणी आणि नंतर शेंगदाण्याचा कूट करून त्याला छान असं तव्यावरती तेल टाकून परतून घेतलेलं आहे. वरतून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान अशी त्याला मस्त खरपूस अशी मंद आचेवरती आपण चटणीला देखील फ्राय केलेला आहे. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता ही लाल चटणी आहे. तर त्याच्यामध्ये मी फक्त लाल आपल्याला वाळलेल्या ज्या मिरच्या असतात त्या घेतल्या आहेत आणि थोडी लाल मिरची पावडर देखील टाकलेली आहे. त्याचे जेवढे सर्व पदार्थ मी बनवले तर त्याचा तुम्ही व्हिडिओज इथं पाहू शकता. आपला चिवडा देखील खूप छान असा बनवून झालेला आहे, दिसतोय देखील खूप छान, कलर देखील त्याला खूप छान आलेला आहे आणि टेस्टला देखील खूप छान आलेला आहे. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकतात आपल्या करंजी देखील तिळाच्या खूप छान अशा झालेल्या आहेत, खुसखुशीत आणि मऊ देखील झालेले आहेत आणि आतलं सारण देखील खूप छान असं लागतंय. आपल्या एकंदरीत करंजी देखील खूप छान झालेली आहे आणि आपण सर्व देखील खूप छान केलेले आहेत. त्यानंतर आपली शंकरपाळी, तर शंकरपाळी देखील तुम्ही पाहू शकतात खूप छान आकार देखील त्यांचा खूप छान आलाय. त्यानंतर ते कापून देखील खूप छान झालाय, कापण्याचा आकारमध्ये खूप छान अशा झालेले आहेत आणि खायला देखील तितक्यात जास्त छान अशा टेस्टी आहेत, तेलकट वगैरे असे लागत नाही. त्यानंतर आपले हे रव्याचे लाडू ते देखील खूप छान असे झालेले आहेत, गोड झालेले आहेत, मध्ये थोडंसं खोबऱ्याचा किस आणि काजू बदामचा देखील फ्लेवर लागत आहे आणि मनुक्याने छान असं त्याला डेकोरेशन म्हणजेच आपण सर्व केलेलं आहे. आणि हे केळीच्या पानाचा ट्रे आहे तर त्याच्यावरती देखील आपण छान असं सर्व केले. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकतात आपली ही शेंगदाण्याची ग्रीन वाली चटणी, तर ती देखील खूप छान अशी खुसखुशीत झालेली आहे. आणि पुढे आहे ती आपली लाल शेंगदाण्याची चटणी कलरची, तर ती देखील खूप छान खुसखुशीत अशी झालेली आहे. आणि हे सर्व बॉक्समध्ये पॅक करून खूप छान असे आम्ही आमच्या फौजींसोबत पाठवून दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, खूप जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा, तोपर्यंत खूप जास्त काळजी घ्या. बाय बाय.